सर्व साधक आपण घरी किती वेळा हरिपाठ म्हणतो त्याच्यावर लिहा ना, त्या ग्रुपवर टाका. गुरुजी मी आज 3 वेळा हरिपाठ म्हटले, त्याच्यावर लिहा. आता सोपं झालेलं लिहिणं, ते आमची माई काय तिला टायपिंग नाही करता येत. मराठीत काना मात्र सोपं नाही मराठी टायपिंग करणं. पण ती काय करते माहिती का, तिला आमच्या डॉक्टरांनी करून दिलेलं आहे. तिकडं हे लावलं आणि तिकडं बोललं ना आपण जरी सबका भला करो तरी तिकडे लिहिलं जातं सबका भला करो, आणि ती लगेच तिकडे टिक करते, जातं तिकडे डॉक्टरांना. डॉक्टर साहेब हॅपी न्यू इयर. सकाळी ती करत होती विठ्ठल विठ्ठल गुड मॉर्निंग, विठ्ठल विठ्ठल डॉक्टर साहेब हॅपी न्यू इयर. आता डॉक्टर साहेब सकाळी 7 वाजता येणार होते शेठजी इथं, पण त्याची दिल्लीवरनं निघाले ते रात्री. आमचा मुलगा विवेक, परंतु त्याची ट्रेनच झाली 3 तास लेट. त्यामुळे 7ला येण्याच्या ऐवजी आता 10 वाजता ट्रेन इथं अयोध्येत येणार आहे. आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं इथं डॉक्टर संध्याकाळी मात्र हरिपाठाला तिथं उपस्थित राहणार आहेत. आणि उद्या सगळं त्यांना कथा श्रवण फक्त शेठजींचा आशीर्वाद मिळण्यासाठी शेठजी परत इथे येऊन बसलेले. काय करावं का सांगतोय, त्या व्हॉट्सअप वर तिकडं ना जय भगवान लिहा, रामकृष्ण हरी लिहा. ते आमचे पवार कुठे तो बघ इथेच बसले. तो बिचारा रोज तिकडं सगळ्या देवांची नावं टाकतो, बाकी काही टाकत नाही. सगळ्यांना माहिती झालेली आहे. पण दुसरी गोष्ट काय टाकायला पाहिजे, हे जे आपल्या कार्यक्रमांचे जे फोटो आहेत ना, आपण कार्यक्रम केले, दुसऱ्यांचे नाही. आपण ज्या कार्यक्रमात सहभागी झालेलो आहोत ना, ते जरूर तुम्ही व्हॉट्सअपला फोटो टाका. तो पण एक आदर्श आहे. आपण कुठं भागवत कथा केली, आपल्या गुरुजींनी कुठं कथा केली, आपल्या सहकार्याने कुठं भजन केलं. आता आमच्या इथला भिवंडीचा ग्रुप आहे, कुठे गेला भिवंडीचा ग्रुप, हातवर करा. भिवंडीची मंडळी 1 2 3 4 5 6 7 8 सगळे म्हणजे साड्याच घातल्या त्यांनी, त्यामुळे ओळखू येणार. सगळ्यांनी 9 साड्या घातल्या. त्या ग्रुप मधली मेन माझी रेणुका माऊली कुठे आहे हे बघा इथं. यांचं किती कौतुक करावं. या सगळ्या शेठजी, या सगळ्या तुमच्या आहेत ना, तुमच्या भक्त आहेत, या भिवंडीच्या भक्त आहेत. आणि या सगळ्या भक्तांमधला हा महाभक्त इथं बसलेला आहे संतोष पाटील. याच्या प्रेमा खातर शेठजी एवढं त्या घोडबंदायचं भिवंडी रोडचं ट्रॅफिक तोडून त्यांच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. मला आठवण आली. का सांगतो ते प्रेम आहे. शेवटी तिघींनी पण पांढऱ्या साड्या परिधान केल्या होत्या. प्रभू रामरायाच्या लक्षात आलं, कौशल्या माता, सुमित्र माता, कैकेयी माता पिताजी गेले. प्रभू राम हे धीर गंभीर होते, धैर्यवान होते, ते कोसळणारे नव्हते. भरताच्या हाताला धरलं आणि त्याला उभं केलं, त्याला मिठी मारली. भरता रडू नको रे, रडू नको बरं का. जे होणार आहे ते चुकणार नाही, जे होणार आहे ते होणार, काळजी करू नको बाळा. मग काय केलं, सगळ्या आपल्या मातांना घेऊन, आपल्या बंधूंना घेऊन स्वतः प्रभू राम यांनी पिंडदान केलं. पुनश्चंदा पिंडदान केलं. आणि पिंडदान झाल्यानंतर सगळ्यांचा फलाहार वगैरे झाला, सगळ्यांचं दुग्धपान झालं. पण भरत मात्र ऐकायला तयार नव्हता. काही जरी झालं तरी मी माझ्या दादाला घेऊन अयोध्येला जाणार नाही, तर मी इथल्या इथं मी अग्नी प्रज्वलित करणार. आणि दादा तुझ्या समोर मी अग्नीत काय करणार, उडी घेणार. माझं एकच मत आहे की या क्षणी आता तू परत अयोध्येला चल आणि त्या अयोध्येच्या रिकाम्या असलेल्या त्या राज्यपदी तू बैस बरं का. आम्ही तुझी सेवा करू. पण प्रभू राम होते. रघुकुळ हे आपलं रघुकुळ आहे. आणि त्याची रीत जी आहे ना